प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटते की बाबा त्याचं वावर बगायती झालं पाहिजे, पण बगायती व्हायचं मतलब त्यासाठी इलेक्ट्रिसिटी आवश्यक आहे. पण सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला, त्यात सौर पंप सूर्याचं ऊन तपतं ना, लोकांना काय ऊन तपतं राजे, पण त्या उन्हाचा फायदा घेऊन सोलर पंपाचं यावेळेस राज्य सरकारनं शेतकऱ्याला द्यायचा निर्णय घेतला. याचा फायदा असा होणार आहे शेतकऱ्यासाठी की आमच्या आमोर गुटली गदाम तुमच्या शेतात तुम्ही तुमचं जे अवैध आहे याला ओलीट करू शकता, आणि तुमची जी इलेक्ट्रिसिटी आहे की हे जर शिल्लक झाली त्याला ग्रिडिंगच्या माध्यमातून तुम्ही पुढे सप्लाय करू शकता. नेमकं ही योजना काय आणि याच्यावर काही शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जर आल्या तर त्या आपण सुद्धा जाणून घेऊ. आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होते. पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये. पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल, म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल, अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली आहे. या सौर पॅनल्समधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही. 7.5 HP सौर पंपाचा विचार केला तर 25 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे 10 लाख रुपये वाचणार आहेत. सौरकृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौरकृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे. तर माझ्यासोबत तालुक्यातले विकसित शेतकरी असणारे आमचे अमोल भाऊ ठाकरे आहेत. अमोल भाऊच्या वावरातही ऑलरेडी 2 ठिकाणी त्यानं सौर पंपाची युनिट लावल्यात. अमोल भाऊ, राज्य सरकारनं जे सध्या सौर पंपाची योजना आणली, ज्यात 25 वर्षापर्यंत शेतकऱ्याला बिलच येणार नाहीत, या योजनेकडे एक शेतकरी म्हणून तुम्ही कसे पाहून राहिले? एक फारच चांगली योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. या योजनेसाठी मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे व सरकारचे आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी फार मोठा विचार केला. एकतर लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आजपर्यंतही अजूनही लाईन पोहोचली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी हे फार चांगली योजना आहे. माझ्याकडे 2 पंप आहेत आधीचे. माझ्याकडे एक 7.5 HPचाही पंप आहे आणि 5 HPचाही पंप आहे. त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचे पंप आहे, चांगल्या कंपनी पंप येतात आणि शासन याच्यावर चांगलं लक्ष देऊन राहिलं की शेतकऱ्यांची दिवसभर तरी निदान लाईन भेटते. निदान 9 वाजल्यापासून 5-6 वाजेपर्यंत पाणी सुरू राहते, ओलीत करता येते. त्यामुळे ही चांगली योजना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. लवकरात लवकर, जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर आपले कागदपत्र शासन दरबारी हजर करावे, म्हणजे आपल्याला याचा लाभ मिळू शकेल. आता बऱ्याचशा ठिकाणी अजूनही विद्युत पुरवठा पोहोचलेला नाही आहे, कुठं पोल नाही आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी फारच लाभदायक योजना आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा.